17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाहीत। शालेय शिक्षण विभागाने अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे। टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा एक मोठा निर्णय घेण्यात आला। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाही। शालेय शिक्षण विभागाच्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे। राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सर, आपण बघतोय की 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाही असं कळतंय। ज्या जीआरला स्थगिती देण्यात आली, आपली काय पहिली प्रतिक्रिया? मला वाटतं मी आताच 2 मिनिटं झाले मी शिक्षण सचिव वंदना मॅडम यांना बोललो। ते म्हणतात असं कुठलंही पत्र आमच्याकडे आलेलं नाहीये सध्या तरी। त्याच्यानं तुमच्याकडे आलेली बातमी कुठून आली, कशी आली ते मला माहित नाही। ते शोधावं लागेल, तसं शोध आता आम्ही घेत आहोत। तुमच्याकडे ते पत्र आलं असेल तर ते दाखवा, कदाचित असेल तर मान्य करावं लागेल। सरकारसमोर आम्ही थोडं जाणार। पण निश्चितच जर अशा पद्धतीने हा निर्णय आला असेल, ती बातमी कन्फर्म झाल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीत जो निर्णय झालाय तो तुम्हाला पटतो? शिक्षण सचिवाला विचारलं, त्यांनी म्हटलं असं कुठलंच पत्र आलं नाही। 2 मिनिट अगोदर मला TV9 वाल्यांनी पण सांगितलं होतं, त्यांना मग मी सांगितलं असं पत्र झालं। निश्चितच आपण हे अगदी कन्फर्म झाल्यानंतर आणि तुमची देखील प्रतिक्रिया यानंतर निश्चितपणे घेऊ। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। दरम्यान आपण बघतोय की आपल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाहीत। शिक्षण विभागाच्या जीआरला सरकारने स्थगिती दिलेली आहे। रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। रुपाली, आपण बघतोय शिक्षण विभागाने जो जीआर काढला होता त्याला अखेर स्थगिती दिली आहे आणि 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार आहे असं वाटत होतं, ते आता सुरू होणार नाहीत असं आपल्याला कळतंय। काय अपडेट्स? सौरभ, जसं आपल्याला माहिती की खरं तर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर राजेश टोपे जे आहेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की जी शालेय शिक्षण विभागाकडून जी तारीख जाहीर करण्यात आली होती त्याच्यावरती स्थगिती येऊ शकते असे संकेत त्यांनी दिले होते। कारण की एकूणच आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात सुद्धा टास्क फोर्सची जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये टास्क फोर्सचा एकूणच शाळा सुरू करण्याला विरोध असताना आपल्याला पाहायला मिळत होता। कारण की विषय असा होता की सध्या कोरोनाची अजूनही लाट जी आहे ती ओसरलेली नाहीये। तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे। आपल्याकडे अजूनही पुरेशा प्रमाणामध्ये लसीकरण झालेलं नाहीये। लहान मुलांचं लसीकरण आपण अजूनही सुरू केलेलं नाहीये आणि राज्यामध्ये आपण बघितलं तर बऱ्यापैकी आता अनलॉकिंग व्हायला सुरुवात झाली। त्याच्यामुळे कोरोनाचा धोका पुन्हा एकदा उद्भवू शकतो। कोरोनाचं जे एक सावट आहे ते आपल्यावरती कायम आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होऊ नये, लहान मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये यासाठी म्हणून टास्क फोर्सचा विरोध होता शाळा सुरू करण्याला। या सगळ्या संदर्भात आपण बघितलं तर शालेय शिक्षण विभागाने आधीच 17 ऑगस्ट ही तारीख जी आहे ती शाळा सुरू करण्यासाठी जाहीर केलेली होती। मात्र पुन्हा एकदा काल कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली आणि काल कॅबिनेट संपल्यानंतर पुन्हा एकदा टास्क फोर्स असेल यांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली। या बैठकीला आरोग्य विभाग आणि शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये असा निर्णय झालेला आहे की 17 ऑगस्टला जी शाळा सुरू होण्याचा जो निर्णय होता त्या निर्णयाला सध्या स्थगिती लावण्यात आलेली आहे। हा निर्णय जो आता पुढे ढकलण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे राज्यभरामध्ये ज्या शाळा सुरू होणार होत्या 17 ऑगस्ट रोजी त्या आता सुरू होणार नाहीत। एकूणच आपण बघितलं तर कुठेतरी शालेय शिक्षण विभागाकडून या सगळ्या संदर्भात हा निर्णय घेण्याच्या संदर्भात घाई झाली होती का असा एक प्रश्न जो आहे तो आता उपस्थित केला जात आहे। निश्चितच ह्या सगळ्या निर्णय प्रक्रिया कुठेतरी घाईघाईत होत आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण अजून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली। नुकतीच आपण बच्चू कडून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सांगितलं की आमच्यापर्यंत अशी कुठलीही माहिती पोहोचली नाहीये। एकवाक्यता नाहीये त्यांच्यामध्ये? नक्कीच सौरभ, आपल्याला असं म्हणता येईल कारण की आपण बघतो की जेव्हा गेल्या आठवड्यामध्ये टास्क फोर्सची बैठक झाली होती, टास्क फोर्सच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या सदस्यांनी शाळा सुरू करण्याला विरोध दाखवला होता। विरोध दर्शवला असताना सुद्धा तरी एकदा शालेय शिक्षण विभागाकडून तारीख जाहीर झाली होती। त्याच्यामुळे कुठेतरी टास्क फोर्सचा विरोध जुगारून हा अशा प्रकारचा निर्णय घेतला का असं देखील म्हटलं जात होतं। अशी चर्चा खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि एकूणच सरकार आणि शिक्षण विभाग या दोघांमध्ये कुठेतरी जो संवाद आहे तो व्यवस्थित नाहीये, त्यांच्यामध्ये दुमत पाहायला मिळत होतं। आणि या सगळ्या संदर्भामुळे आपण जर बघितलं तर या सगळ्याचा ताण आहे तो खरं तर विद्यार्थी आणि पालकांवरती जास्त प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळत होता। कारण की सरकारमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे या सगळ्याचा थेट जो परिणाम आहे तो खरं तर पालक आणि विद्यार्थी यांच्यावर होत होता आणि सोबतच जे सगळे शिक्षण खात्याचे सगळे
जे सगळं शिक्षण कर्मचारी आहेत, पालक आहेत, यांच्यावरती होताना पाहायला मिळत होतं. त्याच्यामुळे कुठेतरी सरकारमध्येच विसंवाद असल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. आता सुद्धा जो आहे तो या संदर्भातला जेव्हा निर्णय आलेला आहे तेव्हा पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात आता नेमकी कशी चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सोबतच अजूनही शिक्षण विभागाकडून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड असू देत किंवा मग त्यांचं खातं असू दे, दोघांकडून अजूनही या संदर्भातली कोणतीही स्पष्टता आलेली नाहीये. त्याच्यामुळे आता नेमकं वर्षा गायकवाड या संदर्भातला काय निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा. दरम्यान आपण बघतोय की शिक्षण विभागाच्या GRला सरकारनं स्थगिती दिलेली आहे आणि आता आपण बघतोय 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाहीयेत. अतिशय मोठी बातमी या क्षणाची. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आलाय. खरं तर ह्या सगळ्याचा फटका विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना बसतोय. सरकारमध्ये कुठेतरी एकवाक्यता नाहीये, शिक्षण विभाग प्रशासनामध्ये एकवाक्यता नाहीये आणि त्यामुळे वारंवार हे अशा पद्धतीचे निर्णय बदलले जात आहेत आणि त्याचा फटका हा थेट विद्यार्थ्यांना बसतोय. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, भविष्याचा प्रश्न आहे. मात्र कुठेही एकवाक्यता नसल्यानं पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रम निर्माण झालेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता शाळा सुरू होतात का? मात्र आता तरी मिळालेल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 17 ऑगस्टपासून शाळा सुरू होणार नाही. सुधीर तांबे शिक्षक आमदार आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले. त्यांच्याकडून देखील त्यांची प्रतिक्रिया. सुधीरजी, लोकशाहीमध्ये स्वागत तुमचं. आपण बघतोय की शिक्षण विभागानं जो GR काढला होता त्याला आता स्थगिती देण्यात आली आहे आणि 17 ऑगस्ट नंतर शाळा सुरू होणार नाहीयेत. आपली पहिली प्रतिक्रिया काय? शाळा सुरू व्हाव्या तशी सरकारची पण इच्छा आहे, माननीय शिक्षण मंत्र्यांची, मुख्यमंत्री सर्वांची इच्छा आहे. कारण शेवटी 2 वर्ष होत आले जवळजवळ. विशेषतः ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत तिथे ऑनलाईन शिक्षण इतकं काही व्यवस्थितपणाने देता येत नाही आणि त्यामुळे शाळा बाह्य मुलांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. ही निश्चितच खूप चिंतेची गोष्ट आहे. परंतु दुसरीकडे कोरोना विशेषतः डेल्टा प्लसचं जे काही एक आव्हान निर्माण झालेलं आहे शेवटी त्याच्याबद्दल आरोग्य खातं जो काही निर्णय देईल तो शेवटी सर्वांवर बंधनकारक असतो. आणि मला असं वाटतं की शेवटी आरोग्य खात्याने टास्क फोर्सने सुचवलेलं आहे की शाळा सुरू करू नयेत असं. त्यापूर्वी सुद्धा शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा असं शासनाने सुचवलेलं होतं. तर शाळा सुरू करण्याची इच्छा शासनाची आहे. परंतु शेवटी जीव हा जास्त मानवी जीव अधिक मूल्यवान आहे. तेव्हा मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचवू नये, ते पोहोचू नये हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. निश्चितच सुधीरजी, या संदर्भात आपण लोकशाहीकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की टास्क फोर्सच्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शिक्षण विभागाच्या GRला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे 17 ऑगस्टपासून आता शाळा सुरू होणार नाहीत.